नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल. माझे म्हणाल तर माझी तब्येत अजूनही थोडी अपडाऊनच सुरू आहे. त्यामुळे माझे सर्व डेली रुटीन विस्कटलेले आहे. मॉर्निंग वॉकला सुद्धा रेग्युलर जाणे होत नाही आहे. आज जवळपास 1 आठवड्यानंतर मी मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी उठले. चूल भरली आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवले. 2 ग्लास सकाळी कोमट पाणी पिते आणि मग त्यानंतर मी वॉकिंगला जात असते. जवळपास 35 ते 40 मिनिटं मला वॉकिंगला लागतात. याआधी मी तुम्हाला पार्क दाखवलेला आहे. त्या पार्कमध्ये मी 20 फेऱ्या घेते. त्यात जवळपास 35 ते 40 मिनिटं मला लागतात. घरी आले, फ्रेश झाले आणि चहा ठेवला. चहामध्ये मी थोडा एक छोटा तुकडा दालचिनीचा घालते. त्याने चहाला चव पण छान येते आणि सर्दीलाही थोडा आराम लागतो. यावेळीच्या थंडीचा मला जरा जास्तच त्रास झाला. सर्दी काही माझी कमी होत नाही आहे. अंगण बघा किती खराब झालेलं आहे. फरशा काही प्रॉपरपणे धुणं होत नाही, त्यामुळे अंगण खूपच खराब झाले. झाडांना पाणी टाकणे आणि अंगणात पाणी टाकणे तेवढंच काय होतं. मिस्टरांनी काल गाड्या धुतल्या तर फरशा आणखीच खराब करून ठेवल्या. चहा मंद आचेवर ठेवला आणि आले अंगणात. आधी झाडांना पाणी टाकून घेतलं आणि नंतर मग डिटर्जंट पावडर टाकून फरशांना व्यवस्थित ब्रशने घासून घेतलं. कारण की फरशा इतक्या घाण झालेल्या आहे, तर डिटर्जंट पावडर टाकून व्यवस्थित घासणार नाही तोपर्यंत फरशा काही स्वच्छ होणार नाही. हा ब्रश खूपच छान काम करतो. याला मी मिशोवरनं घेतलेला आहे. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईन. म्हणतात ना, घरातील बाई आजारी म्हणजे घर आजारी. तसंच काही माझ्या घराचं पण झालेलं आहे. घरातली सर्व क्लिनिंगचे कामं ही पेंडिंग पडलेली आहेत. प्रॉपर कोणतेही काम व्यवस्थित होत नाही आहेत. बरं असो की नसो, डेली रुटीनचे कामं तीही आपल्याला करावीच लागतात. जोपर्यंत आपण खूप आजारी पडून बेडवर पडत नाही तोपर्यंत जितके शक्य होतात तितके कामं करण्याचा आपण प्रयत्न करतच असतो. फक्त एक्स्ट्राची जी क्लिनिंग असते ती थोडी टाळाटाळ आपण करून घेतो, पण डेली रुटीनची कामे ही आपल्याला करावीच लागतात. ही आमची कार पार्किंगची जागा आहे, पण इथे आम्ही छोट्या गाड्याच ठेवतो. कार बाहेर असते. गाडीचे ऑइल सांडून फरशांवर डाग पडलेले आहेत. आता हे डाग काढण्यासाठी मला जरा एक्स्ट्राचीच मेहनत करावी लागत आहे. चला, थोडं एक्स्ट्रा मेहनत मला करावी लागली, पण शेवटी डाग निघाले आणि माझ्या फरशा ह्या व्यवस्थित धुवून झाल्या. बघा, आता अंगण एकदम चकाचक दिसत आहे. अंगण स्वच्छ असलं की मनही प्रसन्न वाटतं. चला, अंगण धुतले आणि मग किचन मध्ये आले. चहा माझा आधीच झालेला होता. मधात येऊन मला गॅसची फ्लेम बंद करावी लागली, कारण की आज अंगण धुवायला मला जरा जास्तच वेळ लागला. परत चहा गरम केला, गाळला आणि चहा घेतला. एकदम खाली पोटी चहा नाही घ्यायचा, म्हणून चहासोबत मी नेहमी 2 टोस्ट खात असते. चहा पिल्यानंतर 10-15 मिनिटं रेस्ट केला, मग लागली स्वयंपाकाला. नेहमीप्रमाणे गंजात भात ठेवला, वरणाचा कुकर लावला. रात्रीचे जे घासलेले भांडे होते त्यांना आपापल्या जागेवर ठेवून दिले. रात्रीला मला जेवढे शक्य होते तेवढे भांडे मी घासून घेते. छोटे मोठे सर्व भांडे मी घासून घेते. फक्त मोठ्या कड्या किंवा गंज वगैरे जे असतात ते राहू देते. छोटे मोठे पण भांडे बरेच निघतात. तेवढे पण आपण रात्रीला घासून घेतले तर सकाळी वेळेची बरीच बचत होऊन जाते. चला, भांडे लावून झाले आणि मग मी भाजी कापायला घेतली. आज वांगे आलूचीच भाजी करायची होती आणि मला जास्त स्वयंपाक पण करायचा नव्हता, कारण संध्याकाळी मी माझ्या बहिणीच्या मुलाला जेवायला बोलवलेला आहे. तो मुंबईला राहतो आणि आता दोघही आलेले आहेत, तर म्हटलं चला त्यांना जेवायला बोलवून घ्यावं. आज सकाळी जेवायला साक्षद आणि मी दोघच आहोत. मिस्टर सकाळीच मित्रांसोबत पिकनिकला गेलेले आहेत, त्यामुळे ते काही सकाळी जेवणाकरता नाही आहेत. आता दोघांचा स्वयंपाक म्हटलं तरी काही फक्त दोघांपुरताच स्वयंपाक होत नाही. एक व्यक्ती जेवू शकणार इतकं तर शिल्लक आपल्याकडे राहतोच. परफेक्ट काही दोघांचा स्वयंपाक आपण काही बनवत नाही. सोबतच मी इथे अंडी पण उकळायला ठेवलेली आहेत, कारण की साक्षदला सकाळी नाश्त्याला अंडी लागतात. कारण की तो जिमला जातो, तर त्याला रोज सकाळी प्रोटीन घ्यावं लागतं, तर त्यामध्ये अंडी ही असते. मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मल्टीग्रेन पिठांच्या पोळ्यांबद्दल सांगितलं होतं. तेव्हा मी फक्त मल्टीग्रेन पिठाच्याच पोळ्या करायची, पण आता मी 1 भाग मल्टीग्रेन पीठ घेते आणि 3 भाग गव्हाचं पीठ घेते. चला, इथे मी आता पीठ मळून घेतलं. पीठ मुरायला थोडा वेळ लागतो, तर मी आता पीठ बाजूला ठेवते आणि तेवढ्या वेळात रात्रीचे जे थोडे बहुत भांडे आहेत तेवढे मी भांडे घासून क्लीन करून घेते. अर्ध्याहून अधिक भांडे तर मी रात्रीलाच क्लीन करून ठेवून देते. बस काही मोठ्या कड्या आणि 1-2 चहाचे पातेले वगैरे घासण्यासाठी सकाळी राहतात. तर ह्या मधल्या 10-15 मिनिटांमध्ये माझे तेवढे भांडे क्लीन करून होऊन जातात.
पण भांड्यांचा पसारा काही इथेच संपत नाही. अजून स्वयंपाक होणे बाकी आहे. त्यानंतर पण बरेच भांडे अजून घासायला पडतात. तेवढ्या वेळात बघा भाजी पण झाली. त्यात मग मी थोडी कोथिंबीर घातली. कोथिंबीर शिवाय काही भाजी आपली पूर्ण होत नाही. भाजी झाल्यावर पोळ्या करायच्या होत्या, पण म्हटलं त्याआधी मी स्वतःसाठी नाश्ता करून घेते. साक्षातसाठी तर अंडी ठेवलेली आहेत, तर मला माझ्या एकटीसाठीच नाश्ता तयार करायचा होता. त्यासाठी रात्रीच्या पोळ्या शिल्लक होत्या, तर म्हटलं चला या पोळ्यांचा आज चुरा करून घ्यावा. शिळ्या पोळ्यांचा चिवडा ही महाराष्ट्राच्या घरोघरी बनणारी रेसिपी आहे, पण सर्वीकडे वेगवेगळे नाव असेल. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. पोळ्यांना मी हाताने छान बारीक करून घेतले आणि त्याला थोडं पाणी शिंपडून हलकं ओलसर करून घेतलं. तेल गरम झालं, त्यात शेंगदाणे घातले. शेंगदाणे थोडे तळून घेतले आणि बाहेर काढून घेतले. आता त्यात जिरं मोहरी घालायची आहे. कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे. रोज नाश्त्याला वेगवेगळं काय बनवायचं हा पण एक प्रश्न असतो. अशा वेळेस शिळ्या पोळ्यांचा हा चिवडा एक पर्याय चांगला असतो. कांदा परतला की त्यात थोडी हळद घालायची. हिरव्या मिरच्या आपण घातलेल्याच आहे, तर चवीनुसार थोडं तिखट घालायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग बारीक केलेल्या पोळ्यांचा चुरा यामध्ये टाकून द्यायचा. तळलेले शेंगदाणे टाकून देऊयात. चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडी साखर टाकायची आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरून छान कोथिंबीर घालायची. छान मिक्स करायचं. झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि तयार झाला आपला हा पोळीचा चिवडा. तुम्ही पण ह्याच पद्धतीने बनवता का, की तुमची पद्धत थोडी वेगळी आहे? मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला, माझ्यासाठी मी नाश्ता प्लेटमध्ये काढून घेतला. सोबतच मला परत दुसऱ्यांदा चहा लागतो, तर मी माझ्यासाठी चहा करायला ठेवला. चला, मस्तपैकी नाश्ता केला आणि 10-15 मिनिटं रिलॅक्स झाली. त्यानंतर मग राहिलेल्या पोळ्या मी करायला घेतल्या. पोळ्या टाकून झाल्या आणि माझा सकाळचा स्वयंपाक आटोपला. ओट्यावर झालेला पसारा आवरून घेतला. जे भांडे निघाले ते परत भांडे बेसिनमध्ये घासायला टाकून दिले. गॅस शेगडी गरम असल्यामुळे मी थंड झाल्यावरच तिची क्लिनिंग करते. तेवढ्या वेळात मग मी डस्टिंग आणि घराला झाडू लावून घेते. शक्यतो मी सकाळीच लिव्हिंग रूम आवरून घेते, पण कधी कधी सकाळी उशीर होतो, तर मग मी स्वयंपाक झाल्यानंतरच संपूर्ण घराला एक सोबतच डस्टिंग करते आणि झाडू लावून घेते. बरेच जण म्हणतात आधी झाडू लावून घ्यावा मग डस्टिंग करावी. कुणाला असं वाटतं आधी डस्टिंग करावी मग झाडू लावावा, म्हणजे सोबतच पूर्ण कचरा एकसाथ निघतो. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही कसं करता? आधी डस्टिंग करता मग झाडू लावता, की आधी झाडू लावून घेता मग डस्टिंग करता? झाडू लावून झाला त्यानंतर मग आली किचन मध्ये. गॅस, ओटा आणि शेगडी व्यवस्थित पुसून घेतली. गॅस शेगडी आणि ओटा पुसण्यासाठी मी एका स्प्रे बॉटल मध्ये लिक्विड जेल आणि पाणी भरून ठेवते आणि त्यांनी गॅस शेगडी आणि ओटा, मागच्या टाइल्स वगैरे पुसून घेते. त्यामुळे त्या व्यवस्थित स्वच्छ होतात. रोजची क्लिनिंग आपण अशा पद्धतीने केली तर आपल्याला डीप क्लिनिंगची काही एक्स्ट्रा गरज पडत नाही. गॅस शेगडी आणि ओटा पुसल्यानंतर परत जे भांडे जमा झालेले आहेत ते घासायला घेतले. सकाळी मी बरेच भांडे घासले होते, तरी आता स्वयंपाक झाल्यानंतर पण बरेच भांडे घासायला पडलेले आहेत. आपण कितीही प्रयत्न केला कमी भांडे काढण्याचा तरी काही ते होत नाही. जेवढे भांडे निघायचे घासायला तेवढे निघतातच. आणि आपण जेव्हा घरातले कामं स्वतः करतो तेव्हा त्यात काही शॉर्टकट नसतो. सर्व कामं व्यवस्थित आणि नीटनेटकं व्हावं असा आपला प्रयत्न राहतो. भांडे घासून झाल्यानंतर वापरलेले स्क्रबर वगैरे मी व्यवस्थित धुवून ठेवते. स्क्रबर ठेवण्याचे जे ऑर्गनायझर आहे त्याला सुद्धा मी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवते. ज्या ऑर्गनायझर मध्ये मी भांड्याची साबण आणि स्क्रबर वगैरे ठेवते तो सुद्धा मी रोज व्यवस्थित घासून स्वच्छ करून ठेवते. त्यामुळे त्यात साबणाचे डाग किंवा पाण्याचे डाग पडत नाही. ओट्यावर भांडे घासताना स्क्रॅचेस पडावे नाही त्यामुळे मी एक टॉवेल खाली ठेवते. तो टॉवेल पण मी आता स्वच्छ धुवून घेतला. सिंक मध्ये डिटर्जंट पावडर घालून सिंक व्यवस्थित घासून घेते. सोबतच नळ आणि सिंक वरच्या टाइल्स वगैरे व्यवस्थित स्वच्छ करते. हे माझे डेली रुटीनचे काम असतात आणि यातलं एकही काम कमी केलेलं चालत नाही. आणि क्लिनिंग ही एक अशी हॅबिट आहे की काम परफेक्ट झाल्याशिवाय मनाला काही समाधान मिळत नाही. पण जेव्हा तब्येत वगैरे खराब असते तेव्हा मात्र मग अशा गोष्टींचा थोडा त्रास होतो. भांडे घासताना भांड्याची साबण सुद्धा खराब होऊन जाते. स्क्रबर मध्ये असलेले अन्नाचे पार्टिकल्स साबणावर जमा होतात, तर मी साबणाला सुद्धा व्यवस्थित धुवून घेते आणि जे साबणाचे पाणी निघते त्या पाण्याने क्लिनिंग साठी वापरलेले नॅपकिन वगैरे व्यवस्थित धुवून घेते.
चला, ही क्लिनिंग झाली. आता डेली रुटीनच्या कामामधलं शेवटचं काम असतं फरशा पुसणं. हे काम झाल्यानंतर मग मी घराला पोछा लावून घेते. सकाळच्या डेली रुटीन मधलं शेवटचं काम म्हणजे कपडे धुणं. कपडे धुवून झाले की मग मी आंघोळ करते आणि माझे सकाळचे सर्व कामं इथे संपलेले असतात. चला, आंघोळ आटोपली, मग झाली जेवणाची वेळ. स्वतःसाठी जेवण वाढून घेतलं आणि जेवण केलं. जेवण आटोपलं आणि मग माझी एकच प्लेट ती राहिली होती, तर मी लगेच ती घासून ठेवून दिली. विनाकारण सिंक मध्ये पसारा नको. जेवण आटोपलं आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली, कारण की आज मला बनवायची होती चिकन बिर्याणी. मुलांना बिर्याणी खायची होती, तर म्हणाले बिर्याणीच बनवा आणि मॅरिनेशनला थोडा वेळ द्यावा लागतो, तर म्हटलं चला लगेच मॅरिनेशनचं तरी काम करून घ्यावं. कांदे कापायला घेतले. आता बिर्याणी म्हटलं की कांदे पण भरपूर लागतात, त्यामुळे त्याला कापायला पण बराच वेळ लागतो. बिर्याणीचा बरिस्ता तळायला पण बराच वेळ लागतो, त्यामुळे मी थोडा शॉर्टकट करते. एअर फ्रायर मध्ये मी कांद्यांना थोडं ड्राय करून घेते. त्यासाठी कांद्यांना थोडं मीठ आणि तेल लावून घेते आणि 20 मिनिटांसाठी 180 डिग्रीवर त्याला ठेवून देते, म्हणजे कांदे अर्धवट तळून निघतात. अद्रक लसूणची पण पेस्ट मला करायची होती. मी आठवड्याभरासाठी करून ठेवते, पण ती घरच्या भाज्यांसाठी वापरते. असं काही स्पेशल करायचं असलं तर मग मी ताजीच पेस्ट तयार करते. जोपर्यंत कांदे होतात तोपर्यंत माझा लसूण पण सोलून होऊन जाईल. हे बघा, कांदे अर्धवट ड्राय झालेले आहे आणि इथे लसूण पण माझे सोलून झालेले आहे. आता कांद्यांना तळून घेते. आता नेहमीपेक्षा हे कांदे तळायला अर्धा वेळ लागणार. बघा, आता कांदे छान तळल्या गेलेले आहेत. आता कांद्यांना मी काढून घेते. इथे जवळपास मी 2 किलो चिकन घेतलेलं आहे. 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता त्यात जवळपास 1 लिटर दही टाकायची आहे. हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती टाकून देऊया. जवळपास 3 ते 4 छोटे चम्मच आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. काही कच्चे कांदे टाकून घेऊया. सोबतच जो बरिस्ता आपण तळलेला आहे त्यातले थोडे कांदे इथे टाकून देऊया. थोडं कोथिंबीर टाकलेलं आहे, थोडी पुदिन्याची पानं टाकलेली आहे, हळद आणि चवीनुसार आपल्याला तिखट टाकायची आहे, कारण आपण हिरवी मिरचीची पेस्ट पण टाकलेली आहे. थोडी कसुरी मेथी टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. 2 ते 3 छोटी चम्मच धनेपूड टाकायची आहे. 1 चम्मच आपल्याला जिरेपूड टाकायची आहे. 1 चम्मच आपण इथे गरम मसाला टाकूया आणि 2 चम्मच इथे आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लागले पाहिजे. चिकनला आधी जर काट्याने टाचे पाडून घेतले तर चिकन मध्ये मसाले छानपैकी ऍब्झॉर्ब होतात. 2-3 तास चिकनला मॅरिनेट झाल्यानंतर आता मी बिर्याणी बनवायची तयारी सुरू केलेली आहे. इथे गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे तांदूळ उकळायसाठी. त्यात तेजपत्ता आणि काही खडे मसाले टाकून दिलेले आहेत. 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे. अर्धा लिंबू पिळलेला आहे आणि साल सुद्धा टाकून दिलेला आहे. थोडी कोथिंबीर टाकली, काही पुदिन्याचे पानं आणि अद्रक किसून टाकलेलं आहे. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. चला, आता चिकन मसाला बनवायची तयारी करूया. त्यासाठी मोठा गंज मी गॅस स्टोव्हवर ठेवलेला आहे. ज्या तेलामध्ये मी कांदे तळलेले होते तेच तेल मी घेतलेलं आहे. परत थोडं तेल त्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये तेजपत्ता आणि काही खडे मसाले परत मी टाकलेले आहेत. खडे मसाले छान चटकले. आता त्यामध्ये मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकून दिलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजवर आपल्याला तिखट आणि मीठ एकदा चेक करून घ्यायचं आहे. मीठ आणि तिखट मला थोडं कमी वाटत आहे, त्यामुळे मी परत थोडं मीठ आणि तिखट इथे ऍड करून घेतलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि चिकनला शिजवून घ्यायचं आहे. इथे साध्यामध्ये मला पनीरची भाजी पण करायची होती, तर सोबत सोबत मी पनीरच्या भाजीला पण फोडणी देऊन दिली. भात बनवण्यासाठी जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं त्याला आता छानपैकी उकळी आलेली आहे. जो लिंबू टाकला होता त्याचा साल काढून घेते. इथे जवळपास मी 1.5 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ व्यवस्थित धुवून आता पाण्यात मी टाकून दिले. चवीपुरतं मीठ टाकून देऊया आणि आता आपल्याला तांदळाला जवळपास 70 to 75% शिजवून घ्यायचं आहे. जवळपास 3-4% तांदूळ आता शिजलेले आहेत. इथे चिकन पण आता व्यवस्थित शिजलेलं आहे. चिकन पण आपल्याला जवळपास 80 to 85% शिजवायचं आहे. यातली थोडी ग्रेव्ही मी बाजूला काढून ठेवते आहे. ती कशासाठी ते मी नंतर तुम्हाला सांगते.
चला आता या चिकनच्या वरती आपल्याला भाताची एक लेअर पसरवायची आहे. चांगली एक जाडसर लेअर आपण भाताची टाकूया. त्यावरती तळलेला कांदा, थोडा पुदिन्याची पानं, बारीक चिरलेले कोथिंबीर आणि जी ग्रेव्ही आपण बाजूला काढली होती ती ग्रेव्ही आपण थोडी थोडी साईड वरून टाकूया. यामुळे भाताला ग्रेव्हीची छान टेस्ट येते. अशी ग्रेव्ही वरून घातल्यामुळे भात असा सुका सुका किंवा टेस्टलेस वाटत नाही. भाताला पण छान टेस्ट येते. जशी हॉटेलमध्ये बिर्याणी मिळते तशीच बिर्याणी ही बनते. परत भाताची आपण आणखी एक लेअर टाकलेली आहे. त्याच्यावरती कांदा, पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत ग्रेव्ही सुद्धा टाकलेली आहे. अशा मी 3 लेअर इथे बनवलेल्या आहेत. आता सर्वात वरती उरलेली ग्रेव्ही मी टाकत आहे. दुधामध्ये मी फूड कलर आणि केवडा एसेन्स टाकून ठेवलेला होता, ते दूध टाकून दिलेलं आहे. तळलेला कांदा टाकून दिलेला आहे, परत पुदिन्याची पानं, कोथिंबीर. आता इथे आपल्याला तूप टाकायचं आहे. जवळपास 5-6 चमचे तूप इथे आपल्याला घालायचं आहे. सोबतच मी इथे जवळपास 3 ते 4 चम्मच आणखी तेल घालणार आहे. गंजाच्या मानाने गॅस बर्नर छोटा आहे, त्यामुळे गॅस फ्लेम गंजाला फक्त मधातूनच लागेल. चारही बाजूनी आपली बिर्याणी व्यवस्थित शिजल्या जाणार नाही, म्हणून मी इथे तवा ठेवलेला आहे. तव्याने गंज चारही बाजूने व्यवस्थित गरम होईल आणि बिर्याणी व्यवस्थित शिजल्या जाईल. वरती जळ खलबत्ता ठेवला, त्यामुळे भाप बाहेर निघणार नाही. आता 20 ते 25 मिनिटांसाठी बिर्याणीला दम येऊ द्यायचा आहे. 20 ते 25 मिनिटं झाले. बघा आपली बिर्याणी आता तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तसा आजचा हा व्हिडिओ लांबच झाला आणि आज मी तुम्हाला दिवसभराचं माझं हे रुटीन शेअर केलेलं आहे. सोबत पाहुण्यांसाठी बनवलेली स्पेशल बिर्याणी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ मी इथेच थांबविते. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, थँक्यू.